फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी सगळे डॉक्टर जे आहेत ते एकवटलेले आहे। मी सध्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि या ठिकाणचे सगळेच निवासी डॉक्टर जे आहेत ते निषेध दर्शवण्यासाठी या ठिकाणी एकवटलेले आहे। अगदी शांततेत जे आहे ते आज या ठिकाणी आंदोलन केले जात आहे। जी काही घटना घडली त्याचा निषेध व्यक्त केला जातोय आणि संबंधितावर जे आहे ते कारवाईची मागणी एकूणच या माध्यमातून केली जाते। आपल्यासोबत काही निवासी डॉक्टर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मॅडम, काय सांगाल, ज्या पद्धतीने घटना घडली आज तुम्ही या ठिकाणी जे आहे ते शांततेत निषेध रॅली काढतात, काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी हीच आहे की संपदा मुंडेचा लवकरात लवकर तिच्या आत्महत्येच्या पाठीमागे जे पण काही रिझन आहे ते लवकरात लवकर प्रदर्शनास आलं पाहिजे। आम्हाला नाही वाटत की तिची आत्महत्या हे एक प्रकारचं मर्डरच आहे, कारण की तिने वारंवार कंप्लेंट करून सुद्धा त्या कंप्लेंट निदर्शनात आणल्या नव्हत्या, त्याच्यावर सोल्युशन काढले नव्हते आणि मग त्या फ्रस्ट्रेशनमध्ये कदाचित येऊन तिने आत्महत्या केली असावी। पण या पाठीमागचे कोण इन्व्हॉल्व आहेत, काय घटना घडली की तिला प्रवृत्त झाली ती आत्महत्या करण्याच्या पाठीमागे, या सगळ्याचा निषेध म्हणजे या सगळ्याचा छडा लावला पाहिजे लवकरात लवकर आणि तिला न्याय मिळाला पाहिजे। ह्याच्या उपर अजूनही ज्या कार्यरत मेडिकल ऑफिसर आहेत SDH PSC RH त्यांच्या पण काय समस्या आहेत, तिथे अजूनही सिक्युरिटी नाही आहे का, त्यांना काय त्रास होतोय, बरेचशा ज्या असतात की ज्या पडद्यामागे लपलेल्या समस्या असतात ज्या आपल्याला दिसत नाही, त्या समस्यांवर सुद्धा त्यांची मीटिंग घेऊन किंवा त्यांच्या समस्या सुद्धा विचारून तिथे लवकरात लवकर सुविधा प्रोव्हाइड केली पाहिजे आणि आपल्या महिला डॉक्टर सुरक्षित असल्या पाहिजे आणि पुढे सुद्धा कुठेही काम करतील त्या तरी त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, ही मागणी आहे। नक्कीच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या सहवासात काम केलेल्या, त्यांच्यासोबत शिक्षण घेतलेले डॉक्टर आपल्यासोबत आहेत। मॅडम, काय सांगाल, तुम्ही सहवासात राहिलेलं आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, कशा होत्या संपदा मुंडे, त्यांचा स्वभाव कसा होता, जी काही आत्महत्या त्यांनी झाली आहे, वाटतं का तुम्हाला ते आत्महत्या करण्याजोगी होतं? नहीं, मुझे अभी भी यकीन नहीं होता है कि उसने सुसाइड किया होगा। वो बहुत ही एक स्ट्रॉन्ग हेडेड लड़की थी, बहुत हार्ड वर्किंग लड़की थी, बहुत जिंदा दिल थी, हमेशा स्माइल करती रहती थी, नो मैटर व्हाट, हमेशा स्माइल करती थी। वो हमेशा गलत के खिलाफ आवाज़ उठाती थी। आप उनके साथ कितने साल रहिए, आप साथ में पढ़ाई करिए, प्रैक्टिस करिए उनके साथ में, तो किस तरीके का स्वभाव था उसका आपके साथ में रहने से दोस्तों के साथ? हम 5.5 साल साथ में रहे थे। मेरी UG की बैचमेट थी। बहुत स्ट्रॉन्ग हेडेड लड़की थी वो, बहुत हार्ड वर्किंग थी। अगदीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते अश्रू अनावर होत आहे, शब्द सुचत नाही त्यांना बोलताना। मात्र एकूणच पाहायला गेलं तर सगळे डॉक्टर जे आहेत ते निवासी डॉक्टर या ठिकाणी एकवटले आहे। हातामध्ये फलक जर पाहाल तर या ठिकाणी बेटी पडी पर बची नाही, नो सेफ्टी नो सर्व्हिस। त्यामुळे कुठेतरी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न जे आहे ते पुन्हा एकदा ऐरणीवर आले। जर डॉक्टर जे आहे ते सामान्य रुग्णांना या ठिकाणी आरोग्य सेवा देण्याचं काम करत असतात आणि त्यांचीच जर सुरक्षा धोक्यात जर असेल तर आम्ही काम कसं करायचं असा सवाल या ठिकाणी डॉक्टरांकडून व्यक्त केला जातो। त्यामुळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी आजच्या या शांतता रॅलीमधून नागपूर मेडिकल कॉलेजचे सगळे निवासी डॉक्टर करत आहेत। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।